आता उपकाराची गोष्ट जर आपण पाहिली तर समाजात एक वर्ग असा राहत असतो तो कोणाचे उपकार मानायलाच तयार नसतो बरं. त्याच्यावर जरी कोणाचे उपकार असले तरी तो कोणाचेच उपकार मानत नसतो, उलट दुसऱ्यावर आपले उपकार अधिक दाखवित असतो. त्याची प्रवृत्ती तशी परोपकारी नसते, हिंस्र राहतो तो, पण तरी सुद्धा आपले उपकार समोरच्याकडे शिल्लकच आहेत अशी त्याची भावना राहत असते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक लांडगा होता, भुकेला झालेला होता. खूप भूक लागली त्याला, पण खायला काही मिळालं नाही. खायला का मिळालं नाही? त्याच्या अगोदर बिबट्या आलेला होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या जनावरांचा बंदोबस्त केला. आता याला कोण खाऊ घालतोय? बरं, हा तर भुकेला, आता काय करावं? इकडे तिकडे सैर बाहेर पळायला लागला. पळता पळता रस्त्याच्या कडेला त्याला एक मिलेली म्हैस दिसली. मग आता त्याला वाटलं अरे वा चांगलं झालं म्हटलं, आणि नेमकं ती रान्नीच्या आसपासच असावं, सप्ताह चालू. मग त्याने ती सपाटून खाल्ली ना, भूकच लागलेली होती त्याला, इतकी खाल्ली, भुकेला झालेला होता लांडगाच तो, खूप सपाटून खाल्ली. पण आता खात असताना किती खावं कसं खावं, भुकेल्या माणसाला थोडस भान राहत नाही. क्षुधा तुरा नाम रुचिर्ण वेला, त्याला चवही कळत नाही, वेळही कळत नाही, किती खावं आणि कसं खावं. तर खाता खाता जरा घाई केली, आणि मग घाई करता करता त्या घाई गडबडीत त्या म्हशीचं एक मोठं हाड त्याच्या नारड्यात गेलं, आणि जसं गेलं तसं फसलं, मध्येच फसलं. फसल्यामुळं त्याला पुन्हा खाता येईना आणि बोलता येईना. हळूहळू हळूहळू श्वास सुद्धा काय होऊ लागला त्याचा, थांबू लागला बरं का, थोडासा गुदमारला. आता काय करावं बा म्हटले, खाण्यात घाई केली, हे असं असं झालं बा म्हटले. मग आता काय करावं? इकडं तिकडं पाहिलं, जवळ कुणी नव्हतं. वर पाहिलं, वर पाहिल्याच्या नंतर एक करकुंजी त्याला दिसली. मग आता करकुंजी दिसली पण आवाज निघत नव्हता. कसा तरी आपला हातवारे केला, आऊ आऊ करून तिला बोलवलं. ए अक्का म्हटले, करकुंजी अक्का खाली उतर, खाली उतर. ती बिचारी चांगली होती, उतरली खाली बरं का. उतरल्याच्या नंतर तिनं विचारलं काय आहे म्हटले. त्यानं सांगितलं काही नाही भाऊ म्हटले, मी भुकेला झालो होतो, मी थोडंसं हे खाल्लं म्हटले, पण खाता खाता एक मोठं हाड माझ्या नरड्यात गुतलं. मग तिनं सांगितलं मी काय करू? त्यानं सांगितलं काही नाही म्हटले, करकुंजी अक्का मी तुलाच का बोलवलं? हे बघ म्हटले, सगळ्या पक्षापेक्षा तुझी मान जरा लांब आहे, आणि हाड कुठं गुतलेलं आहे? आतमध्ये गुतलेलं आहे. मी आ करतो, तू तुझी मान माझ्या जबड्यात घाल, आणि तेवढं फसलेलं हाड तुला येईल म्हटले, दुसऱ्याला नाही यायचं बरं का ते. मग ती आता बिचारी चांगली होती, थोडीशी परोपकारी वृत्तीची होती. तिनं बरोबर त्याच्या जबड्यात काय घातली, मान घातली, आणि ते फसलेलं हाड काढलं. फसलेलं हाड काढलं, टाकून दिलं, निघाली ती बिचारी. तिला काही ते पुन्हा यानं आपले आभार मानले पाहिजे अमुक तमुक अशी काही नाही, ती निघाली. पण निघाल्याच्या नंतर हात तिला आडवा झाला. हे बघ म्हटले थांब. तिनं विचारलं काय? हे बघ म्हटले, तुला असं वाटत असेल का मी या लांडग्यावर उपकार केले, अशातला काही भाग नाही बरं का म्हटले. चांगला विचार कर म्हटले, मला काय म्हणतात, लांडगा म्हणतात, आणि तू तुझी मान माझ्या जबड्यात घातली होती तरी मी तुला काहीच केलं नाही बरं का. मग आता सांगा, करकुंजीचे याच्यावर उपकार झाले का याने याच्याच तिच्याकडे शिल्लक दाखवली? समाजात असा वर्ग बराच बरं का. कधी कोणाचे उपकार मान्यच करत नाही. लांडग्यानं मान्य केले का उपकार? बरं, खरे उपकार कोणाचे? करकुंजीचे उपकार आहे, पण त्यांनी ते मान्य केले नव्हते. याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं. पहा म्हटले, संतांनी असे जीव धोक्यात घालून आपल्यावर काय केलेले, उपकार केलेले हे. पण असे जरी उपकार केले तरी समाजानं कधी कधी ते मानले का? संतांना मानलं का? नाही बरं का, मानलं नाही. कधी कधी संतांना त्रास दिला, पण जरी त्रास दिला तरी संतांनी त्याची संगती सोयीस्करच लावली बरं का. हे पहा म्हटले, जरी आम्हाला कोणी त्रास दिला असला तरी त्यांचे आमच्यावर काय उपकाराचे म्हटले. असो खळ आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार करते पातकाची धुनी मोल न घेता साबणी. महाराज सांगतात, समाजामध्ये असे जरी असले, आम्ही जरी समाजावर उपकार केला तरी आमच्यावरही उपकार करणारे आहेत म्हटले. कोण हे? मग संत ही सांगतात बरं का, असो खळ आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार, आमच्यावर यांचे काय
उपकार हे अर्थात त्या करकुंजीनं लांडग्याचे काय मानले, उपकार मानले बरं का. मग तिथं महाराज सांगतात समाजामध्ये काही अशी राहतात म्हटले, पण जरी असले आणि जरी त्यांच्या हातून काही असं घडलं तरी हे पहा म्हटले त्यांनी आमच्यावर काय केलेले, उपकार केले बरं का. बरं आशाची संख्या किती हो. मग तिथं महाराज सांगतात आसो खळ आईशे फार फार येतं म्हटले, असू द्या. बरं ते नेमकं करतात काय, मग पुढं सांगितलेले करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. ते नेमकं काय करतात हे पहा म्हटले, दुसरं काही नाही. निंदंती मंदौश्चरितम महात्मना. मंदबुद्धी असल्यामुळं संतांचं चरित्र त्यांना आकलन होत नाही, परिणामी ते काय करतात, त्याची निंदा करतात. बरं निंदा करतात अर्थात आपल्या जिभेनं त्यांचा पापाचं आणि मळाचं काय करतात, क्षालन करतात. आता कपडे जर धुवायचे असेल तर ते धुण्याकरता काय लागते, त्याला साबण लागते, पाणी लागतं. पण यांना काहीच लागत नाही बा म्हटले, मोल न घेता साबण, पाणी लागत नाही, साबण लागत नाही. दुसरी गोष्ट पैसा तर अजिबात मजुरी घेतच नाही म्हटले, मोल न घेता साबणी. मग आता हे असे खळे म्हटले, मग यांच्यावर आपल्यावर यांचे उपकार आहे का नाही, आपल्यावर मानायला पाहिजे म्हटले, उपकार आहे. आता खळ म्हणजे नेमकं कोण, ज्ञानोबाईंनी काही उदाहरणं दिलेली. खळ कोणाला म्हणावं, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तिथे ज्ञानोबाई सांगतात हे खळ आहे म्हटले. आता खळ हा शब्द मराठी आहे बरं का, पण कधी कधी त्याच्या उच्चारावरून त्याचा अर्थ बदलत असतो. तुम्ही पहा खळ रस उच्चार केला तर खळ इथं, आणि थोडासा दीर्घ जर उच्चार केला खळ भुसार मालाच खळ शेतकरी करतो ते, किंवा बैल बांधतात ते काय, त्याला काय म्हणतात जर दीर्घ उच्चार केला तर. पण हे पहा म्हटले खळ, खळ म्हणजे काय, त्याची बरेच ठिकाणी ज्ञानोबाईंनी व्याख्या सांगितलं. ज्याला दुसऱ्याचं सुख पाहवत नाही त्याला काय म्हणायचं, खळ म्हणायचं बरं का. बरं त्याचा आणि याचा बांधाला बांधे का, काहीच संबंध नाही बा म्हटले, काहीच संबंध नाही. पण भारत सुखी आहे ना, भारत सुखी आहे म्हटले, मग भारतात जायचं आणि बॉम्बस्फोट करायचं म्हटले, करत का नाही, पण त्या बॉम्बस्फोटात तुम्ही मारताना मेलो तरी हरकत नाही म्हटले.
सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणे सायास शिकविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैशे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन उतरे जना संता दिया उतरे जना संता दिया उतरे जना संता दिया माने ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं उग्रवीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युं नमाम्यहं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगद्वारा महाराज संतांचे मानवी जीवनावरती किती उपकार आहे हे पहा म्हटले. ते जर योगदोन असते तर मी यादी करून सांगितली असती, पण अगणित अनंत अशा प्रकारचे उपकार असल्यामुळं काय सांगू आता संतांचे उपकार. त्यातल्या एका उपकाराचा उल्लेख उत्तरार्धात केलेला आहे, मज निरंतर जागविती. पहा म्हटले या उपकारातून उतराई होण्याकरता मी माझा जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तरी त्यातून मी काय होणार नाही, उत्तीर्ण अशा प्रकारचा होणार नाही. नव्हे नव्हे संत सहज जरी बोलले तरी त्यामध्ये काय आहे, माझं हित हे. नव्हे नव्हे त्या सहज बोलण्यातून त्यांनी केलेला मला काय आहे, उपदेश म्हटले. असं हिताचं उपदेशाचं संतांचं बोलणं हे, पण ते सहज आहे बरं का. आणि सहज जरी असलं तरी संत येनकेन प्रकारानं प्रयत्न करून सायास करून आम्हाला काय करतात, शिकवतात. म्हटली पहा सर्वतोपरी संत आम्हाला सांभाळतात. कशाप्रमाणे, मग पुढे उदाहरण दिलेले. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैशे मज येते सांभाळीत विठ्ठल. या भंगावर व्याख्यान करण्यापूर्वी दोन शब्दाचं परिहार देणं आवश्यक राहील. श्री क्षेत्र रांजणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. सप्ताह करता ज्यांचे आशीर्वाद लाभले ते समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, समर्थ सद्गुरू बंशी बाबा, वैकुंठवासी पांडुरंग बाबा घुले, स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज, स्वानंद सुखनिवासी शांताराम महाराज जोशी, स्वानंद सुखनिवासी रोहिदास महाराज चांदा, तथा धर्म भास्कर पूज्य भास्कर गिरीजी बाबा, स्वामी प्रकाशानंद गिरीजी बाबा, सुदामदेव महाराज शास्त्री, राजेंद्र महाराज आसने, उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी, मुख्यतः खापरे धर्मशाळेत राहणारे जगदीश महाराज. त्यांचा आमचा परिचय आळंदीपासूनच आहे. पण गोष्ट अशी होती, खापरे धर्मशाळेचं तोंड पूर्वेला होतं आणि महादेव शहाबादकरा धर्मशाळेचं तोंड पश्चिमेला होतं. पाठीला पाठवत विठायला आदी करून परिसरातील भाविक भक्त भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ सर्वांच्या सश्रद्ध भावनेतून संपूर्ण होणारा हा उत्सव
उत्सवातली आजची 5वी संकीर्तन सेवा ही अभंग संतपरी. हे पहा म्हटले, संतांनी जीवावरती अगणित उपकार केलेले आहे. मानवी जीवनावरती अधिक जर उपकार कोणाचे असतील तर ते संतांचे हे बरं का. व्यावहारिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर आपल्यावर पहिले उपकार कोणाचे मानले जातात? आई वडिलाचे. आपल्यावर सगळ्यात जास्त उपकार कोणाचे? आई वडिलाचे. पण हे पहा म्हटले, आई वडिलाचे जरी उपकार असले, नवे नवे आपल्या पितरांचे जरी उपकार असले, तरी त्या उपकारातून आपल्याला उतराई होता येतं. कशाद्वारा? हे पहा म्हटले, आई वडिलाची जर यथोचित आपण सेवा केली तर त्यातून आपल्याला काय होता येतं? उतराई होता येतं. पितरांचे जरी आपल्यावर उपकार असले, ऋण असले, तरी त्याकरता सुद्धा आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक विधी सांगितलेला आहे. आपण जर गयेला गेलो आणि तिथं जाऊन जर पितराप्रित्यर्थ पिंडदान केलं तर पितृणातून आपण काय होतो? पिंड पदावरी तिला आपुले करी, माझे झाले गयावर जन, सुटले पितरांचे ऋण. पण हे पहा म्हटले, संतांचे ऋण, संतांचे उपकार त्याही पेक्षा अधिक काय जास्त आहे बरं का. जवळजवळ आपण आपला जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांच्या ऋणातून आपल्याला काय होता येत नाही? उतराई होता येत नाही. आता उपकाराचा विचार करा. हे पहा म्हटले, उपकार हे सर्वश्रेष्ठ साधन आहे बरं का. परमार्थामध्ये जी जी साधनं सांगितली त्यामध्ये उपकार हे सर्वश्रेष्ठ काय आहे? साधन आहे. नवीन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अहो उपकार उपकार म्हणजे काय, किंवा पुण्य पुण्य म्हणजे काय म्हटले? पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा तुझा याशी. अपरोपकार म्हणजे काय म्हटले? पुण्य म्हणजे काय? निरपेक्ष भावनेने केलेला परोपकार हेच खरं काय पुण्य हे बरं का म्हटले. पण तो परोपकार कसा असावा? निरपेक्ष असावा बरं का. आणि बहुतेक परोपकाराची व्याख्या व लक्षण सांगत असताना निरपेक्षता ही त्यामध्ये काय आहे? अधिक महत्वाची बरं का. एक दुसऱ्यावर आपण परोपकार करतो, पण त्या परोपकारामध्ये प्रत्युपकाराची भावना आहे, परतफेडीची काय आहे? अपेक्षा आहे म्हटली. ती अपेक्षा जर असेल तर मग त्याला परोपकार म्हणता येईल का? परोपकार म्हणता येणार आहे म्हटली. भगवान सुद्धा 17व्या अध्यायात सांगतात बरं का, विठ्ठल यत्यु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम. राजसदानाचं लक्षण सांगितलं, पण तिथं प्रत्युपकार हा शब्द आला बरं का. पहा म्हटले, एक दुसऱ्यावर एक मनुष्य उपकार करतो पण त्याला त्या केलेल्या उपकाराच्या परतफेडीची काय आहे? अपेक्षा आहे. यत्तु प्रत्युपकारार्थ त्यानं काय केलं पाहिजे? प्रत्युपकार केला पाहिजे. अर्थात हे पहा म्हटले, हा नेमकं परोपकार आहे का व्यवहार आहे? कधी कधी असं आहे, काही माणसं व्यवहारामध्ये आहेर करतात बरं का. काही माणसं त्या आहेराला सुद्धा परोपकारच समजतात. त्याचं उदाहरण, एक जणाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्याच्या मित्रानं त्याच्या मुलीच्या लग्नात 5,000चा आहेर नेला. आता तो आहेर होता बरं का, 5,000चा नेला आणि पुढच्या वर्षी त्याच्या मुलीचं लग्न होतं. मग आता त्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळं त्याला अपेक्षा आहे, हे पहा म्हटले, मी मागच्या वर्षी 5,000चा केला, यानं किमान 1 वर्ष गेल्यामुळं माझ्या मुलीच्या लग्नात 6,000चा काय ना पण आणला पाहिजे. प्रत्युपकाराची काय आहे तिथे? परतफेडीची अपेक्षा आहे. आणि मग परतफेडीची जर अपेक्षा असली तर त्याला परोपकार कसा म्हणता येईल म्हटली? तो काय झाला? आहेर झाला. किंवा कधी कधी काही माणसं व्यवहारालाच परोपकार समजतात बरं का. तुम्ही पहा, व्यवहार आणि परोपकार मोठा अंतर आहे बरं का, जमीन आसमानाचं अंतर आहे. पण काही माणसं त्या व्यवहाराला सुद्धा परोपकार समजतात. उदाहरण घ्या, राजनीसारखं गाव आहे, सप्ताहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण, पण एक मनुष्य थोडासा खिन्न नाही. आता खिन्न असल्यामुळे त्याच्या मित्रानं त्याला विचारलं, का रे बाबा म्हटले, आपल्या गावात 36वे वर्ष आहे म्हटली, आनंदाचं वातावरण आहे, पण तू जरा खिन्न दिसतो. त्याने सांगितलं, हो म्हटली, सगळे वर्गणी देतात आणि नेमकं वर्गणी मला द्यायची इच्छा आहे पण माझ्या खिशातच काय नाही. मग त्याने विचारलं, हे बघ म्हटली, मग तुला उसने पाहिजे का? हो म्हटली, उसने किती? द्या म्हटले 5,000. मग आता यानं 5 मागितले, त्यानं 25 दिली. मग आता 25 दिल्याच्या नंतर पाहणारी माणसं म्हणायला लागले, पहा म्हटले,
बिचाऱ्यानं 5च मागितले, पण यांनी किती दिले? 25 दिले. परोपकारी म्हटले. आता तो परोपकारी नव्हता, तो होता व्यवहारी. एक जणांनी त्याला विचारलं, का म्हटले? त्यांनी 5च मागितले आणि तुम्ही 25 दिले. मग त्यांनी उत्तर दिलं, त्याचा ऊस गेल्यावर मी त्याच्याकडून 1 लाख ऊस नाही घेणार आहे. मग आता सांगा, हा परोपकार आहे का व्यवहार आहे? हा सगळा व्यवहार आहे बरं का. परोपकार हा निरपेक्ष आहे. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुन्हा. आपण दिल्याच्या नंतर त्याच्या मोबदल्यात त्यानं आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, ही भावना जिथं नाही त्याला काय म्हणायचं? परोपकार म्हणायचं. व्यवहारामध्ये एक दुसऱ्यावर जरी परोपकार करताना माणसं दिसली तरी हे पहा म्हटले त्याच्या पाठीमागं काय आहे? परतफेडीची भावना आहे, म्हणून त्याला परोपकार म्हणता येणार नाही. परोपकार हेच खरं पुण्य आहे म्हटले. पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुजा याशी. जीवनामध्ये परोपकार संपादन करा. परोपकार म्हणजे काय आहे म्हटले? तेच खरं पुण्य हे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. पहा म्हटले, कधी कधी काही माणसाची प्रवृत्ती फार सात्विक परोपकारी प्रवृत्ती आहे, पण अशी जरी असली तरी महाराज सांगतात, हे पहा कधी तुमची परिस्थिती आडवी येईल बरं का म्हटले. मग अशी जर परिस्थिती असेल, थोडा तरी परोपकार, त्याची इच्छा आहे फार फार परोपकार संपादन करायचा. उदाहरणार्थ सप्ताह चालू आहे म्हटले, सप्त्यातली पंगत घ्यायची बरं का, आणि घेतली पाहिजे बरं का. ज्यानं दुसऱ्याला जितका आग्रह केला एखादी त्यांनी घ्यावा. पहा म्हटलं गोष्ट अशी आहे, आमची परिस्थिती तितकी नाही ना. मग परिस्थिती जर पंगत घ्यायची नाही, महाराज सांगतात किमान पाणी तर पाजू शकता ना. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नव्हे नव्हे नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, फुकाचे जीवन तरी पाजा. नका घालू म्हटले, जेवू नका घालू कोणाला, पण तुम्हाला पाणी तर पाजता येईल ना. अहो पाणी जरी पाजलं तरी तुम्ही यथाशक्ती काय संपादन केला? परोपकार संपादन केला बरं का. हे पहा म्हटलं, एखाद्याची परिस्थिती ही आडवी येत असेल, नाही तितकी परिस्थिती काय करेल. पण जरी परिस्थिती नसली, पाणी पाजण्याकरता काही परिस्थितीची आवश्यकता आहे का? काही नाही व म्हटले. मग असा जरी परोपकार संपादन केला तरी ते सुद्धा काय हो? पुण्याचे बरं का. नव्हे नव्हे ज्ञानोबराय सांगतात, ते सत्कर्म हे तया सत्कर्मिरती वाढो अंभूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. असं पुण्य परोपकार जर तुम्ही संपादन करत राहिले तर त्या सत्कर्मावर आणि त्या पुण्यकर्मावर तुमची सद्गती अवलंबून आहे. पुढे अगोदर पुण्याची व्याख्या सांगितली बरं का, पुढे पापाची सांगितलेली. अनेक नाही जोडा दुजायाशी. पाप ते परपिडा. पहा म्हटलं, एखाद्याला विनाकारण जर त्रास दिला तर त्याला काय म्हणायचं? पाप म्हणायचं. पापताचे नाव नविचारी नीत, पापताचे नाव नविचारी नीत, भलतेचे उन्मत करीत दा, भलतेची उन्मत पापताचे नाव. पाप त्याचे नाव न विचारी नीत आणि भलतेचे उन्मत्त करी सदा. पहा म्हटले, असा एखादा मनुष्य राहतो गावात,
आणि हा मनुष्य म्हटले त्याला नीती माहिती नाही धर्मही माहिती नाही बरं का. पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत्त करी सदा. त्यानं जर एखादा निर्णय घेतला तर हे पहा म्हटले तो कोणाच्याच हिताचा राहत नाही. भलतेची उन्मत्त करी सदा. उदाहरण लहानसं गाव होतं आणि त्या गावात एक मंदिर जरा मोडकळीस आलेलं होतं बरं का. मग आता मोडकळीस आलेलं मंदिर आहे, आतमध्ये देवाची मूर्ती आहे. गावकऱ्याने विचार घेतला म्हटले मंदिराची डागडुजी करू बरं का. पण असा मनुष्य आला हे पहा म्हटले काय डागडुजी करून धरून बसले म्हटले हे मंदिरच पाडून टाका नवं बांधू. त्याचं ऐकलं म्हटले मंदिर पाडलं 10 वर्ष मारुती उन्हातच राहिला. भलतेची उन्मत्त करी सदा अधर्म धर्ममितिया मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धीचा पार्थ तामसी. ही अशी जी विपरीत बुद्धी आहे म्हटले हा तामशी आहे बरं का. याची जी बुद्धी आहे ही बुद्धी कशी आहे अधर्माला धर्म मानणारी. अधर्म धर्ममितिया मन्यते तमसावृता. तामशी बुद्धी असल्यामुळं तो धर्माला धर्म मानणार नाही, तो अधर्माला धर्म मानेल म्हटले. भलतेची उन्मत्त करी सदा. आणि त्याचे जे जे निर्णय राहतील ते कसे राहतील धर्माला नीतीला धरून राहतील का नाही बरं का म्हटले. पाप त्याचे नाव न विचारी नीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा. अगोदर आपण त्याची व्याख्या सांगितली. हे पहा म्हटले पाप पाप म्हणजे काय. पाप ते परपीडा. परपीडा म्हटले दुसऱ्याला दुःख देणं हेच काय आहे पाप. बरं आता दुसऱ्याला दुःख सगळेच देतात का नाही बरं का म्हटले. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधोर विपरीत मेतत ज्ञानाय दाना यच रक्षणाय विठ्ठल विठ्ठल. विद्या विवादाय धनम मदाय. तिचं सुभाषितकार सांगतात त्याच्याजवळ विद्या आहे म्हटले पण ती विद्या कोणाला शिकवण्याकरता नाही कोणाच्या भल्या करता नाही. जो कोणी एखादा जर थोडासा विद्वान दिसला का त्याच्याशी वाद घालण्याकरता आणि त्याला आडवं चालण्याकरता आहे बघ विद्या विवाद आहे. त्याच्याजवळ धन आहे म्हटली मग सप्त्याची वर्गणी देतो का सप्त्याची नाही म्हटले तो आखाडीची वर्गणी देतो उरसाची वर्गणी देतो. धनम मदाय. पुढे सांगितलं शक्ती परेशान परपीडनाय. त्याच्याजवळ शक्ती आहे पण त्या शक्तीचा उपयोग त्यांनी हनुमंतरायासारखा केला. शुरा आणि धीर आणि स्वामी काजी तू सादर नाही म्हटले. शक्ती परेशान परपीडनाय ज्ञानाय दानाय यच रक्षणाय खलस्ते साधुर विपरीत मिळतात. हे पहा म्हटलं दोन्ही मध्ये काय आहे हा मोठा फरक आहे बरं का. हे जर सगळं साधू संताजवळ असलं तर ते काय करतील ज्ञानाय दानाय यच रक्षणाय. साधू संताजवळ जर हे सगळं असलं तर ते नक्कीच समाजाला याचा उपयोग करतील म्हटले. पण अशा माणसाजवळ असलं तर हे सगळं त्याच्या विपरीतच करतील बरं का. आणि मग याच्या पलीकडे पाप तरी दुसरं कोणतंही म्हटले. भलतेची उन्मत्त करी सदा किंवा विनाकारण दिलेला त्रास. पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत्त करी सदा. पण त्यात अगोदर व्याख्या सांगितलेली ती परोपकाराची पुण्याची बरं का. तिथं महत्व कशाला दिलं परोपकाराला दिलेलं. पहा एखादा पाठपाठांतर करणारा जरी असला तरी अशोक महाराजांनी कसं प्रमाण दिलं आपल्याला त्याची आवश्यकताच होती बरं तेच प्रमाण दिलं. पण एखाद्याच्या पाठपाठांतर असलं तर तो कीर्तनकाराला कधी कधी बोलूच येत नसतो. समजावं विद्या विवाद आहे. आता आमच्या शिवनाथ बाबाचं तसंच पण त्यांचं पाठांतर विवादा करता नाहीये प्रमाण देतात ते. बसू नाही बसू तो त्यांचा स्वभाव आहे. मग आता त्यांनी दिलेलं प्रमाण आम्हाला घ्यावं लागतं. बसलं नाही तरी तासून तासून बसावं लागतं. पुण्य परोपकार पाप ते परपीडा अनेक नाही जोडा दुजा याशी पहा म्हटले. तुमच्या आमच्या हातून जर काही साधना होत असेल ती परोपकाराच्या माध्यमातून होत असेल तर हे पहा म्हटले त्यालाच काय समजा पुण्य समजा बरं का. आणि असं पुण्य संतांजवळ किती येऊ अगणित पुण्य
म्हटले नवे नवे अशा संतांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्याला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत पुण्यवंत भावे हे नाती नावे नाती नावे देखे माझी वाचा देखे माझी वाचा देखे माझी वाचा रूटी पहा म्हटले हे जे संत हे यांचं नामस्मरण जरी केलं तरी पुण्य प्राप्त होतं. अर्थात संत साक्षात काय आहे पुण्य आहे म्हटले. नवीन संत साक्षात ज्ञान आहे. ते ज्ञानाचे चालते बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब येर माणूसपण भांब लौकिक भाग. ते साक्षात काय आहे पुण्य हे नवे नवे तेच खरं ज्ञान आहे म्हटले. संत हे काय आहे ज्ञान हे पुण्य हे. आणि संत इथं जे अवतीर्ण झाले कशा करता झाले हो त्यांच्या अवताराचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर परोपकार हेच. येथे उपकारा उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पहा संत वैकुंठातून आले पण समोर हेतू जर काय असेल तर परोपकार हाच हेतू आहे बरं का. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठातून आले समोर हेतू उद्दिष्ट जर काय असेल तर परोपकार. म्हणून तुम्ही पहा संतांचं जीवन इथून तिथून परोपकारी आहे बरं का. संतांच्या मुखातून शब्द बाहेर पडले त्या शब्दाचे काय झाले ग्रंथ झाले म्हटले. सातची बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जिनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. पहा हे अक्षर ग्रंथ रूपाने आपल्या हातामध्ये आले. हा संतांचा काय आहे आपल्यावर उपकार हे बरं का. आणि त्या उपकाराकरता इथं आलेले म्हटले. येथे उपकारासाठी. आता इथं कोण कशा करता आलं कोण कशा करता आलं जाऊ द्या म्हटले. जीव कशा करता आला कर्म भोगण्याकरता आलेला आहे. पण संत जर कशा करता आले असतील तर केवळ परोपकारा करता आलेले. पहा म्हटले फक्त संतच उपकार करतात का नाही म्हटले आणखी उपकार करणारे आहे. पण उपकाराचा जर आपण विचार केला तर खरे जे उपकार आहे ते संतांचेच बरं का. केले उपकार दिले अभय केले उपकार केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईशी माय. पहा म्हटले आई बापापेक्षा संतांचे उपकार अधिक आहे. आई बाप आपल्यावर उपकार करतात लहानचं मोठं करतात पण त्याच्या पाठीमाग त्यांना सुद्धा अपेक्षा आहे कोणती
लोभाकाराने पाळीत. म्हातारपणात आपल्याला सांभाळलं पाहिजे ही अपेक्षा आहे का नाही? तशी संताला काही अपेक्षा आहे का? काही नाही म्हटले, काहीच अपेक्षा नाही, तरी संत परोपकार करत राहतात म्हटले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, बापन करी आईशी माय. आता पहा, आई वडील उपकार करतात, संत उपकार करतात, आणि आणखी जर आपण विचार केला तर कधी कधी शासनाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. काही अंशी दुष्काळ परिस्थिती, पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे, चारा पाण्याची टंचाई आहे. अशा परिस्थितीत शासन समाजाला काय पुरवतं? पहा, चारा पुरवतं आणि पाणी पुरवतं बरं का. जनावरांकरता सुद्धा छावण्या उभ्या केल्या जातात. अर्थात तुम्ही पहा, शासनाच्या काही ज्या योजना आहेत, विचार जर केला तर एक परोपकारच येतो. 2 रुपये किलोने शासन धान्य देतं. 2 रुपयात काय येतं? काहीच येत नाही, पण शासन 2 रुपये किलोने काय देतं? धान्य देतात. अर्थात शासनाचा तो उपकार आहे का नाही? हे पहा म्हटले, उपकार जरी असला तर शासन कधी कधी उपकार करतं, पण तोंड पाहून करीत असतं बरं. 2 रुपये किलोनं धान्य मिळेल, पण सगळ्याला मिळेल का? ज्याच्याजवळ पिवळं कार्ड आहे त्याला उपकार करतील, पण सगळ्यावर करायचे नाही आणि सारखा करायचे नाही बरं का म्हटली. भरले आनंद भांडार. मिळतं जुळतं आलं बरं का. संत उदार उदार. पहा म्हटले, त्यांनी किती जरी परोपकार केला तरी त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या उपकाराचा साठा कधी खर्च होतो का? कधीच खर्च होत नाही म्हटले. मग तुम्ही पहा, शासन जरी तुम्हाला परोपकार वाटत असलं, धान्य वाटत असलं, तर शासनाचं धान्य कधीतरी संपून जाईल. तसं एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलावीन सर्व वस्तू. पहा म्हटलं, तुम्हाला जे लागत असेल ते मिळतं म्हटले, पण कोणाच्या दुकानात? संताच्या दुकानात बरं का. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले आनंद भांडार. पहा म्हटलं, तुम्ही त्यांच्याजवळ गेलं की जे कुठेच दुकानात मिळायचं नाही ते संताजवळ मिळेल बरं का. काय मिळेल हो? हे पहा म्हटलं, किराणा मिळेल का? किराणा नाही मिळायचा म्हटलं. तिथं जे मिळेल ते जगात दुसरीकडे कुठंच मिळायचं नाही. अर्थात तिथं काय मिळेल? पहा म्हटले, संतांनी जे जगाला दिलं ते सगळ्या जगाला दिलं आणि सारखं दिलं बरं का. आनंदाचे आवारू मांडू जगा. संतांनी परोपकार केला, समाजावरती दया केली, आधी आधी करून ज्या ज्या गोष्टी केल्या, एक दुसऱ्यावर केल्या का सर्वावर सारख्या केल्या? सर्वावर सारख्या केल्या बरं का. आणि जो सगळ्यावर सारखं पाहतो, सारखं धरतो, त्याला संत म्हणावं. ज्या ठिकाणी काहीतरी तरतम भावे, अर्थात आजे तुझेपणा आहे, त्याला संत म्हणतील का? एखाद्या वेळेस अडाणी लोक म्हणतील, काय सांगता येत, म्हणू द्या म्हटले, पण शास्त्र त्याला मान्य करील का? नाही बरं का. मग संत कोण आहे? दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी. तिथं दया आहे, परोपकार आहे, पण तो कसा आहे हे पहा म्हटले, सर्वांकरता सारखा आहे बरं का. दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दाशी, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. हा खरा संत आहे म्हटले. विठ्ठल म्हणून संतांनी परोपकार जरी केला तर सर्वावर सारखा केले बरं का. तुम्ही पहा, अवघे चित्र लोक्य आनंदाची आता, किंवा अवघाची संसार सुखाता करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. या तिन्ही लोकांमध्ये जे जे असतील म्हटले सगळे एकत्र करील आणि सगळ्याला काय देईल? दुसरं काहीच नाही म्हटले, आनंद देईल, सर्वांना सुखी करील, आनंदाची आवारू. इतकंच नाही म्हटले, समाजामध्ये काही विकलांग जरी असले तरी त्यांना सुद्धा आम्ही एकत्र करू आणि त्यांना एकत्र करून त्यांना सुद्धा आनंद देऊ म्हटले. कशाच्या माध्यमातून? पंढरपूरची वारी.
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. पहा म्हटले असे तुम्ही पंढरपूरच्या रस्त्यानं जरी निघाले तर तरुण असू द्या, आबाल वृद्ध कसेही असू द्या म्हटले, कोणी विकलांग असू द्या, पण तुम्ही जर असे संतांच्या सहवासात आले तर संत तुम्हाला सुद्धा आनंदीच करतील. आनंद तिथीचा मुक्या शिवाच्या काय म्हणलो कळलं का तुम्हाला? पाखवादाचा आवाज वाढला ना. जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला ना. आनंद तिथीचा मुकिया शिवाच्या बहिरी ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळाशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. तरुण असू द्या, वृद्ध असू द्या, बहिरे असू द्या, आंधळे असू द्या, पण संतांनी सर्वांना काय दिलेला आहे? आनंदच दिलेला आहे बरं का. हे पहा म्हटले संत हे परोपकारा करताचे, जगाच्या आनंदा करता, हे जगाच्या सुखा करताय, म्हणून संतांचे असे जगावरती अगणित उपकार आहे म्हटले. म्हटले अगणित जरी असले तरी एक दोन आम्हाला सांगा म्हटले, आम्ही लिहून घेऊ ना, यादी करू. यादी करायला 1 2 4 6 असते तर सांगितले असते म्हटले, पण अगणित असल्यामुळे आता काय सांगावं म्हटले. काय सांगू आता, सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, सांगू आता, सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार मग निरंतर जागविती. महाराज सांगतात पहा, असे संतांचे अगणित उपकार आहे, अनेक अनेक उपकार आहे म्हटले, सांगता येत नाही बरं का. काय सांगू आता संतांचे उपकार. काय हा शब्द आहे कधी कधी येत असतो. कधी कधी एखाद्याला जर आश्चर्य वाटलं तर आश्चर्यकारक उद्गार म्हणून काय शब्द मुखातून पडत असतो. एखाद्याला आपण विचारलं, म्हटले का हो तुम्ही आमच्या आमच्या यात्रेला गेलते, माणसं किती, काय सांगावं. त्याला आश्चर्य वाटलं, त्याचं सांगता येत नाही ते किती होते, अगणित होते. तसे संतांचे उपकार तुमच्यावर, पण नेमकं किती म्हटले, संख्येत सांगता येतील का? महाराज सांगतात नाही व म्हटले. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आता संतांनी आपल्यावर उपकार केले, पण त्या उपकाराची ज्यांनी जाणीव ठेवली त्याला कृतज्ञ म्हणतात, आणि केलेले उपकार जो विसरून जातो त्याला कृतज्ञ म्हणतात. बहुतेक जगात कृतज्ञ जास्त आहे का कृतज्ञ जास्त आहे? कृतज्ञ ही संख्या भरपूर आहे म्हटली, कृतज्ञाची संख्या फार थोडी. पण संतांनी जगावर उपकार केले. बरं म्हटले मोबदल्यात जगाने संताला काय दिलं?
त्रासच दिला आणि काय दिलं म्हटले दुसरं. मग आता ज्यांनी त्रास दिला त्याला कृतज्ञ म्हणावं का कृतज्ञ? तुम्ही पहा कोणत्या संताचं चरित्र घ्या, विश्वमौली ज्ञानोबराय अधिक आहे बरं का, आत्ताच समाधी सोहळा होऊन गेला. अधिक अधिक चरित्र जर आपण पाहिलं तर त्याच्यात त्रास किती हो. मला वाटतं तितका त्रास दुसऱ्या संतांच्या चरित्रात यायचा नाही बरं. नाथ महाराजांच्या चरित्रातही यवन अंगावरी थोंकाला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला, त्यांनाही त्रास झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले त्यांना सुद्धा सगळ्या संतांच्या वाट्याला त्रास आलेला आहे, पण अधिकाधिक ह्या चारही भावंडाच्या वाट्याला फार आला बरं का. इतका त्रास आला. बरं अधिक उपकार जर कोणाचे असतील तर ज्ञानोबरायाचे. सगळे संत ज्ञानोबरायाला काय सांगतात म्हणतात, माऊली म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. सर्वांची माऊली, सर्वांवर अधिक उपकार आहे. पण जरी उपकार असले तर प्रत्युपकाराची भावना नाही, परतफेडीची अपेक्षा नाही. अपेक्षा तर नाहीच नाही म्हटले. त्यांनी आपल्यावर उपकार केला पण आपण त्यांना काय दिलं? काहीच दिलेलं नाही म्हटले, काही दिलं नाही. पण जरी यदा कदाचित देता आलं तर त्रास दिला, दुसरं काय दिलं? मग जरी त्यांचे आपल्यावर काय आहे उपकाराचे बरं का म्हटले. काय सांगू आता संतांचे उपकार. आता उपकाराची गोष्ट जर आपण पाहिली तर समाजात एक वर्ग असा राहत असतो तो कोणाचे उपकार मानायलाच तयार नसतो बरं का. त्याच्यावर जरी कोणाचे उपकार असले तरी तो कोणाचेच उपकार मानत नसतो, उलट दुसऱ्यावर आपले उपकार अधिक दाखवित असतो. त्याची प्रवृत्ती तशी परोपकारी नसते, हिंस्र राहतो तो, पण तरी सुद्धा आपले उपकार समोरच्याकडे शिल्लकच आहेत अशी त्याची भावना राहत असते. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक लांडगा होता, भुकेला झालेला होता. खूप भूक लागली त्याला, पण खायला काही मिळालं नाही. खायला का मिळालं नाही? त्याच्या अगोदर बिबट्या आलेला होता, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या जनावरांचा बंदोबस्त केला. आता याला कोण खाऊ घालतोय? बरं हा तर भुक्याला, आता काय करावं? इकडे तिकडे सैर बाहेर पळायला लागला. पळता पळता रस्त्याच्या कडेला त्याला एक मिलेली म्हैस दिसली. मग आता त्याला वाटलं अरे वा चांगलं झालं म्हटलं. आणि नेमकं ती रान्नीच्या आसपासच असावं, सप्ताह चालू. मग त्याने ती सपाटून खाल्ली ना, भूकच लागलेली होती त्याला. इतकी खाल्ली, भुकेला झालेला होता लांडगाच तो, खूप सपाटून खाल्ली. पण आता खात असताना किती खावं कसं खावं? भुकेल्या माणसाला थोडंसं भान राहत नाही. क्षुधा तुरा नाम रुचिर्ण वेला, त्याला चवही कळत नाही, वेळही कळत नाही, किती खावं आणि कसं खावं. तर खाता खाता जरा घाई केली आणि मग घाई करता करता त्या घाई गडबडीत त्या म्हशीचं एक मोठं हाड त्याच्या नारड्यात गेलं आणि जसं गेलं तसं फसलं, मध्येच फसलं. फसल्यामुळं त्याला पुन्हा खाता येईना आणि बोलता येईना. हळूहळू हळूहळू श्वास सुद्धा काय होऊ लागला त्याचा, थांबू लागला बरं का. थोडासा गुदमारला. आता काय करावं बा म्हटले, खाण्यात घाई केली पण ह्या असं झालं बा म्हटले. मग आता काय करावं? इकडं तिकडं पाहिलं, जवळ कुणी नव्हतं. वर पाहिलं, वर पाहिल्याच्या नंतर एक करकुंजी त्याला दिसली. मग आता करकुंजी दिसली पण आवाज निघत नव्हता. कसा तरी आपला हातवारे केला, आऊ आऊ करून तिला बोलावलं. ए अक्का म्हटले, करकुंजी अक्का खाली उतर, खाली उतर. ती बिचारी चांगली होती, उतरली खाली बरं का. उतरल्याच्या नंतर तिनं विचारलं काय आहे म्हटले. त्यानं सांगितलं काही नाही भाऊ म्हटले, मी भुकेला झालो होतो, मी थोडंसं हे खाल्लं म्हटले, पण खाता खाता एक मोठं हाड माझ्या नारड्यात गुतलं. मग तिनं सांगितलं मी काय करू? त्यानं सांगितलं काही नाही म्हटले, करकुंजी अक्का मी तुलाच का बोलवलं? हे बघ म्हटले, सगळ्या पक्षापेक्षा तुझी मान जरा लांब आहे आणि हाड कुठं गुतलेलं आहे? आतमध्ये गुतलेलं आहे. मी आ करतो, तू तुझी मान माझ्या जबड्यात घाल आणि तेवढं फसलेलं हाड तुला येईल म्हटले, दुसऱ्याला नाही यायचं बरं का ते. मग ती आता बिचारी चांगली होती, थोडीशी परोपकारी वृत्तीची होती. तिनं बरोबर त्याच्या जबड्यात काय घातली, मान घातली आणि ते फसलेलं हाड काढलं. फसलेलं हाड काढलं, टाकून दिलं, निघाली ती बिचारी. तिला काही ते पुन्हा यानं आपले आभार मानले पाहिजे अमुक तमुक अशी काही नाही. बघ ती निघाली, पण निघाल्याच्या नंतर हात तिला आडवा झाला. हे बघ म्हटले थांब. तिनं विचारलं काय? हे बघ म्हटले, तुला असं वाटत असेल का मी या लांडग्यावर उपकार केले, अशातला काही भाग नाही बरं का म्हटले. चांगला विचार कर म्हटले, मला काय म्हणतात? लांडगा म्हणतात. आणि तू तुझी मान माझ्या जबड्यात घातली होती तरी मी तुला काहीच केलं नाही बरं का. मग आता सांगा,
करकुंजीचे याच्यावर उपकार झाले का याने याच्याच तिच्याकडे शिल्लक दाखवले. मग समाजात असा वर्ग बराच आहे बरं का. कधी कोणाचे उपकार मान्यच करत नाही. लांडग्यानं मान्य केले का उपकार? बरं खरे उपकार कोणाचे? करकुंजीचे उपकार आहे, पण त्यांनी ते मान्य केले नव्हते. याला काय म्हणायचं? कृतज्ञ म्हणायचं. पहा म्हटले संतांनी असे जीव धोक्यात घालून आपल्यावर काय केलेले? उपकार केलेले हे. पण असे जरी उपकार केले तरी समाजानं कधी कधी ते मानले का? संतांना मानलं का? नाही बरं का, मानलं नाही. कधी कधी संतांना त्रास दिला, पण जरी त्रास दिला तरी संतांनी त्याची संगती सोयीस्करच लावली बरं का. हे पहा म्हटले जरी आम्हाला कोणी त्रास दिला असला तरी त्यांचे आमच्यावर काय उपकाराचे म्हटले. असो आयुष्य खळ असो ऐसे असो खळ आयुष्य आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार करते पातकाची धुनी मोल न घेता साबणी. महाराज सांगतात समाजामध्ये असे जरी असले, आम्ही जरी समाजावर उपकार केला तरी आमच्यावरही उपकार करणारे आहेत म्हटले. कोण हे? मग संत ही सांगतात बरं का. असो खळ आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार, आमच्यावर यांचे काय उपकार आहे. अर्थात त्या करकुंजीनं लांडग्याचे काय मानले? उपकार मानले बरं का. मग तिथं महाराज सांगतात समाजामध्ये काही असे राहतात म्हटले, पण जरी असले आणि जरी त्यांच्या हातून काही असं घडलं तरी हे पहा म्हटले त्यांनी आमच्यावर काय केलेले? उपकार केले बरं का. बरं आशाची संख्या किती हो? मग तिथं महाराज सांगतात असो खळ आयुष्य फार फार येतं म्हटले. असू द्या. बरं ते नेमकं करतात काय? मग पुढं सांगितलेले करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. ते नेमकं काय करतात हे पहा म्हटले, दुसरं काही नाही. निंदंती मंदौश्चरितम महात्मनः. मंदबुद्धी असल्यामुळं संतांचं चरित्र त्यांना आकलन होत नाही, परिणामी ते काय करतात? त्याची निंदा करतात. बरं निंदा करतात अर्थात आपल्या जिभेनं त्यांचा पापाचं आणि मळाचं काय करतात? क्षालन करतात. आता कपडे जर धुवायचे असेल तर ते धुण्याकरता काय लागते? त्याला साबण लागते, पाणी लागतं. पण यांना काहीच लागत नाही बा म्हटले. मोल न घेता साबण, पाणी लागत नाही, साबण लागत नाही. दुसरी गोष्ट पैसा तर अजिबात मजुरी घेतच नाही म्हटले. मोल न घेता साबणी. मग आता हे असे खळे म्हटले, मग यांच्यावर आपल्यावर यांचे उपकार आहे का नाही? आपल्यावर मानायला पाहिजे म्हटले उपकार आहे. आता खळ म्हणजे नेमकं कोण? ज्ञानोबरायांनी काही उदाहरणं दिलेली. खळ कोणाला म्हणावं? जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. तिथे ज्ञानोबराय सांगतात हे खळ आहे म्हटले. आता खळ हा शब्द मराठी आहे बरं का, पण कधी कधी त्याच्या उच्चारावरून त्याचा अर्थ बदलत असतो. तुम्ही पहा खळ रस उच्चार केला तर खळ इथं, आणि थोडासा दीर्घ जर उच्चार केला खळ भुसार मालाच खळ शेतकरी करतो ते, किंवा बैल बांधतात ते काय त्याला काय म्हणतात? जर दीर्घ उच्चार केला तर. पण हे पहा म्हटले खळ खळ म्हणजे काय? त्याची बरेच ठिकाणी ज्ञानोबरायांनी व्याख्या सांगितलं. ज्याला दुसऱ्याचं सुख पाहवत नाही त्याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं बरं का. बरं त्याचा आणि याचा बांधाला बांधे का? काहीच संबंध नाही बा म्हटले, काहीच संबंध नाही. पण भारत सुखी आहे ना, भारत सुखी आहे म्हटले. मग भारतात जायचं आणि बॉम्बस्फोट करायचं म्हटले, करत का नाही? पण त्या बॉम्बस्फोटात तुम्ही मारताना मेलो तरी हरकत नाही म्हटले. मग तिथं ज्ञानोबराय सांगतात पैसे सर्वस्व वाया जावो वरी स्वदेहाही होय घावो परी पुढेला आपावो निफद विजय जेने.
आपला एखादा हातपाय गेला तरी हरकत नाही, नव्हे नव्हे सर्वस्व वायाला गेलं तरी हरकत नाही, पण समोरच्याला काय द्यायचा, त्रास द्यायचा बा. आता आपला ना अतिरेकाचा काही बांधायला बांधे का? उदाहरण मोठं घ्यायचं बरं का आपण, देश पातळीवर काही आहे का? काहीच नाही बा म्हटले, पण इथून बॉम्बस्फोट घडून आणतात आणि कधी कधी त्याच्यात जातात का नाही होते? जरी नाही गेले सापडले तर फाशी होते का नाही? सर्वस्व वाया जातं का नाही? पण जाऊ द्या म्हटले, हरकत नाही, पण आम्ही कोणाला काय ना पण त्रास दिला का नाही? याला काय, ही जी वृत्ती आहे म्हटली, याला काय म्हणायचं? खळ. आणि मग संतांनी सांगितलं, असे जरी असले तरी आमच्यावर त्यांचे काय उपकार आहेत बरं का म्हटले. असो खळ आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार. आणखी काही उदाहरण दिलेलं, एक पतंगाचं उदाहरण दिलेलं आहे. पतंगा नावडे ज्योती. तो पतंग आहे म्हटले, त्यानं ज्योत पाहिली का त्याचं डोकं सरकत. ज्योत म्हणजे दिवा, त्याने पाहिली, मग तो काय करतो हे पहा म्हटलं, त्याच्यावर झडप घालतो. आता त्याच्यावर झडप घातल्याच्या नंतर तो अग्नी, लहान जरी असला तरी तो कोण आहे? अग्नी. आणि मग या पतंगाने त्याच्यावर झडप घातली. बरं झडप घातली म्हटले, परिणाम काय होतो? आपण अंगी जळे, नागवी जगाचे डोळे, आणि पतंगू जैसा सळे दीपाची. सांगतात पहा म्हटले, हा पतंग हे अग्नी पाहिला का त्याच्यावर झडप घालतो, झडप घातली का तो अग्नी, परिणामी याचे पंख जळतात. याचे पंख जळाले का परिणामी हा सुद्धा काय होतो? गतप्राण होतो. मग गतप्राण जरी झाला तर तो म्हणतो, हे पहा म्हटले, लाईन गेलेली होती, यांनी दिवा लावलेला होता आणि दिवा लावून जेवत होते, मी झडप घातली, दिवा विझला, अंधारात चाच पडले की नाही? एवढं जरी झालं तर लई झालं ना म्हटले. ही जी वृत्ती आहे म्हटले, याला काय म्हणायचं? खळ बरं का विठ्ठल. आणखी उदाहरण दिले माशीचं. माशी आपण यात एक गिळवी, परी पुढीला वांतीशी नवी, आयुष्य कश्मळा आठवी आचरण जे. माशी म्हटली घर माशी. एखादा मनुष्य आहे, त्याला जर घाई आहे बरं का, पहिल्याच गाडीनं कुठेतरी बाहेर गावाला जायचं, मग आता दिवसभर काम आहे, त्याने विचार केला, हे पहा म्हटले, 2 घास खाऊनच जावं. सकाळी जेवायला बसला, पण त्याची ती गरुड माशीनं पाहिली, हे पहा म्हटले, एवढ्या सकाळी जेवायला बसला का? जेव म्हटले, पण तू जरी खाल्लं तर तुला पचू देईल, तर माझं नाव माशी. मग तिनं काय केलं? त्यानं घास घेतल्याबरोबर ती घासावर बसली आणि घासाबरोबर कुठे गेली? तोंडात गेली. माशी आपण याते गिळवी, घासाबरोबर ती तोंडात गेली. आता तोंडात गेल्याच्या नंतर पहा म्हटले, तिला माहिती आपली गाठ भेट दाताशी बरं का, आणि दाताजवळ आपला वशीला काही चालत नाही बा म्हटलं. आपण गेल्याच्या नंतर ते दात आपल्याला काय करणार? त्या घासाप्रमाणे चावणार आणि आपण मरून पोटात जाणार. बाहेर पडायला मार्ग ती ठरवते, हरकत नाही म्हटले, मेलो तरी हरकत नाही, पण यानं जे खाल्लं याला पचू द्यायचं नाही, उलटी करूनच बाहेर पाडायला लावायचं. आयुष्य कश्मळा आठवी आचरण जे, याला म्हणतात खळ विठ्ठल. आयुक्त प्राकृत स्तब्ध षठो नैष्कृतिकूल सहा, विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्चते. तिथं काही ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलेली आहेत बरं का. हे पहा म्हटले, हा असा जो मनुष्य तामशी खळे, पण जरी खळ असला आणि असे फार जरी असले तर आमच्यावर त्यांचे काय उपकार आहेत बरं का. असो खळ आयुष्य फार आम्हा तयाचे उपकार. आता गोष्ट अशी आहे, यांचे उपकार संतच माणूस आणि बरं का, यांचे उपकार मानणं तू आम्हाला जमल का? नाही बरं का. त्याला अंतकरण फार मोठं पाहिजे, नवे नवे ते संतांतच पाहिजे. संतांनी आशाचे सुद्धा उपकार मानले. योगी पाव योगी पावन मनाता, योगी पावन मनाता, योगी पावन मनाता, योगी पावन मनाता, योगी पावन योगी पावन योगी पावन
ईश्वरागे झाले मनी आहे अपराध जनाचा आहे अपराध जनाचा ईश्वरागे झाले मनी ईश्वरागे झाले मनी ईश्वरागे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले म्हणणे संती सुखे व्हावे पाणी. अर्थात हे सगळे अपराध सहन करण्याची क्षमता ही फक्त योग्यात ही अर्थात संतात ही बरं का. साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही आणि संती सुखे व्हावे पाणी. हे पहा म्हटले आग्नी किती जरी गरम असला पाण्यापुढे त्याचं काही चालतं का. पाण्याशी गाठ भेट झाली का अग्नी संपलाच म्हणून समजायचं. तसं पहा म्हटले हे असं जरी समाजाकडून कधी घडलं तर संत काय होतात हो स्वतः पाणी होतात. अर्थात हे अंतकरण फक्त संतांचंच बरं का. म्हणून तुम्ही पहा कुणी कसा जरी असला तरी संतांनी त्याचे सुद्धा उपकार मानले. आम्हा तयाचे उपकार. हे पहा म्हटले असे जरी आमच्या जवळ आले तरी आम्ही परिणामी परिस्थितीनं त्यांच्यात काय करू बदल करू बरं का म्हटले. संत सांगतात खळे म्हटले दुष्ट आहे असू द्या पण आमच्या जर जवळ आले तर आम्ही यांच्यात काय करू बदल करू. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवे म्हटले पण त्याचं काय करू घोडं करू बरं का. गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे. हे सामर्थ्य फक्त संताच्या ठिकाणी आहे बरं का. तुमच्या आमच्या ठिकाणी नाहीये. आपल्याला गाढवाचं घोडं करता येईल का. पण एखाद्या कीर्तनकारानं मनावर घेतलं तर गाढवाचा गोपाळ सेट करता येतो बघा. पहा म्हटले पापी जरी असला पण संतांच्या सहवासात आला तर संत सांगतात आम्ही त्याच्यात बदल घडून आणू. म्हटले आम्ही करू दृष्टी पुढे. फक्त तो संतांच्या सहवासात आला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय सुद्धा सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्याची ती व्यंकटी ती दुष्टबुद्धी जर संपली तो शिल्लक राहिला तर हे पहा म्हटले तो शिल्लक स्वच्छ रूपाने राहील. आणि स्वच्छ रूपाने जर शिल्लक राहिला तर एक दिवस तो सत्कार मात्र होईल. आणि सत्कार मात्र झाला तर सत्कर्मानुसार त्याला एक दिवस सद्गती ही निश्चित प्राप्त होईल म्हटले. म्हणून संत सांगतात गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. आम्ही हा बदल करू म्हटले. पापी जरी होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरतो विठ्ठल. भलतिया भावे शरणदाता भेटी पाडित शे तुटी जन्म व्याधी न पाहे याती. कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. पहा म्हटले हे संत हे सर्वतोपरी जीवावर काय करतात उपकारच करतात. मग किती करतात ते सांगता येत नाही ना म्हटले. काय सांगू आता संतांचे उपकार. हे पहा म्हटले जरी यादी सांगता आली नाही तर एखादा तरी सांगावं म्हटले. मग महाराज सांगतात सांगतो म्हटले मद निरंतर जागविती. संतांनी आपल्याला जाग केलं हा तरी त्यांचा काय आहे उपकाराचे बरं का म्हटले. बस एवढा उल्लेख करतो बा म्हटले. आणखी मला काही सांगता यायचे नाही. अनेक उपकार आहे पण त्यातला प्रकर्षानं जाणवलेला मद निरंतर जागविती. पहा म्हटले आता जागवण्याकरता आपण झोपलो का नक्कीच म्हटलं आपण झोपलेलोच आहोत. आपण कशा करता झोपलो हे पहा म्हटले आपण स्वरूपदृष्टीनं झोपलेलो आहे. आणि आपल्याला झोप जी लागली ती अज्ञानाची लागलेली. अज्ञानाची आणि विश्व स्वप्नाचा हा धांडा भोगी तो होतो प्रबुद्धा अनादी झोप. कधी झोप लागली सांगता येत नाही बा म्हटले. बरं झोप कशाची ही अज्ञानाची. आणि मग आता अज्ञानाच्या झोपेतून जाग करायचं मग ते कोण करतात हो संतच करतात. उठा जागे वारे
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. ही संतांनी आपल्याला दिलेली जागृती बरं का. हे पहा, आता जाग संत करतात, कोणाला करतात? झोपलेला करतात. आणि झोपलेला जर मनुष्य असला तर जागा होत असतो बरं का. तुम्ही पहा, एखादा मनुष्य आहे, त्याला झोप लागलेली आहे, मग झोपलेला आहे, पण एखाद्याने आवाज दिला का तटकन उठत असतो. पण याच्या पलीकडचा एक वर्ग असा आहे म्हटले, तो जागा नाही झोपलेला नाही, पण त्यानं झोपीचं सोंग केलेलं आहे. आणि मग पहा म्हटले, हा झोपीचं सोंग केलेला कधी उठत असतो का? आवाज दिल्यावर तर नाही बा म्हटले, पण त्याच्याजवळ ढोल जरी वाजवले तरी उठायचा नाही, त्याला झोपच नाही ना म्हटलं. त्यानं झोपीचं काय केलेलं आहे? सोंग केलेलं आहे बरं का. मग पहा म्हटले, संत उठवतात, कोणाला उठवतात? जे झोपलेले. आणि खरे आपण झोपलेलो आहे बरं का. अज्ञानाची झोप लागलेली. प्रपंचाच्या बाबतीत झोपलेलो आहे का? मुळीच नाही बा म्हटलं. प्रपंचाकरता झोपलेलो नाही. सायाशी करीशी प्रपंच दिननिशी हरिशीन बसशी कोण्या गुणी. मग तिथं ज्ञानोबराय सांगतात, प्रपंचाकरता काय कोणी झोपलेलं नाही बाबा. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात माणसं. ऊस तुटून गेला का तिसऱ्या दिवशी कांदे लावतात. प्रपंचाकरता इतके जागे म्हटले, पण परमार्थाकरता जर आपण पाहिलं तर झोप लागलेली. आणि कशाची झोप लागलेली? ती अज्ञानाची बरं का. म्हणून अनेक ठिकाणी संतांनी प्रार्थना केलेली. अज्ञान अंधकार अर्थातच हे तिमिर आहे बरं का. करिया तिमिराचा नाश, उदय होऊनी प्रकाश, तोडी आशा पास करी वास हृदयी. हे तिमिर आहे, अज्ञान आहे, अंधकाराची झोप लागलेली आहे म्हटली. मग आता यातून जाग व्हायचं, मग काय कर? उदय होऊनी प्रकाश. तू आमच्या हृदयामध्ये ज्ञानरूपानं काय कर? प्रवेश कर म्हटली. उदय होऊनी प्रकाश. मग आम्ही या झोपेतून काय होऊ? खडबडून अशा प्रकारची जागी होऊ. करी या तिमिराचा नाश, अज्ञान अंधकार. हे पहा म्हटले, अज्ञान घालवण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, मृतो मा अमृतो गमय. अंधार जर घालायचा तर तिथं कशाची आवश्यकता आहे? तिथं आवश्यकता प्रकाशाची बरं का. कधी कधी अंधार घालवण्याकरता प्रकाशाऐवजी दुसरे जर प्रयत्न केले तर अंधार जाईल का? कधीच जाणार नाही बा म्हटले. उदाहरण, जुना वाडा होता आणि त्या वाड्याला खाली बळद होत आणि त्या बळदात अंधार होता. आता तो जो अंधार होता तो होता पिढ्यानपिढ्याचा. आता तो अंधार पाहिला की त्या घरातली लहान मुलं भ्यायची, तिकडं कोणी जातच नव्हतं. मग आता त्या घराचा जो मालक होता तो मोठा श्रीमंत होता. त्याच्या वाड्याला खाली बळद होतं आणि वर माढ्या होत्या. वर जरी माढ्या होत्या तर त्या माढ्या मोकळ्या होत्या आणि त्याचा वरचा मजला मोकळाच होता. त्यानं निर्णय घेतला, हे पहा म्हटले, आता ह्या आपल्या खाली बळदात अंधार आहे, हा अंधार काढायचाच वा म्हटले. मग कसा काढायचा? आपली वीर खांदणारी जी टोळी आहे का म्हटलं, तिला बोलून घ्या आणि हा अंधार खांदून बाहेर फेकायचा सौदा. आणली ती टोळी बोलून, दिला त्यांना सौदा. आता सौदा अंधार खांदून फेकायचा होता बरं का. आणि ती जी टोळी होती ती पक्की होती, ती आहे ना चांगला महागात सौदा घेतला. मग आता सौदा घेतला, अंधार खांदायला आले ते टिकाव फावडे घेऊन आतमध्ये बळदात उतरले. आता खांदून पुढे अंधार काढता येत असतो का? खांदून काढता येत नाही ना. पण ते कामगार पक्के होते, सौदा मोला मागाचा होता. आतमध्ये गेले, काही झोपले खुशाल आणि काही नुसते भिंतीवर पारी आदळायचे, टिकाव आदळायचे, कणायचे, कुथायचे. आणि तो मालक मग येऊन पाहायचा, हे पहा म्हटले, दुपार झाली पण अजून घमिलभर सुद्धा अंधार बाहेर आला नाही बघ म्हटले. कसं काय नेमकं? का म्हटले, किती खांदला? मग ते आतून सांगायचे, हे पहा म्हटले मालक, इतक्या लवकर कुठं खांदल्या जात असतो म्हटले, तुमच्या पंजानं बांधलेला वाडा आहे आणि तवापासूनचा अंधार आहे म्हटले, एवढ्या लवकर खांदतो का? जड चाललं बघ म्हटले खांदायला. ते काम बरेच दिवस चाललं ना, नुसते पहारीन टिकावच आदळायचे, अंधार तर काय बाहेर खांदून निघाणार. मग एवढ्यात काय झालं, त्याच्या घरी एक पाहुणा आला, तो मुक्कामी राहिला. मग आता तो ज्या खोलीत मुक्कामी राहिला, खालून आवाज यायला लागला खांदायचा, आदळापट. मग आता त्याने विचारलं मालकाला, का म्हटले हे नेमकं खाली काय चालू आहे? मग त्याने सांगितलं, आम्ही असा असा सौदा दिलेला आहे म्हटले, अंधार खांदून बाहेर फेकायचा. आता नेमकं तो पाहुणा होता वायरमन. तो म्हटले, मालक पाहुणे असं कुठं झालं का म्हटले, अंधार कुठं खांदून बाहेर फेकता येत असतो होय म्हटली. मी वायर म्हणे काय नाही म्हटले, एक वायर आणि बल्ब आणा. त्यानं वायर आणि बल्ब आणला आणि बळदात न्याला. सगळा प्रकाश झाला. उदय होऊन प्रकाश. अंधार घालवायचा, दुसरं काही नाही म्हटले, तिथं प्रकाश पाहिजे.
दीप दीपिका शशी तारा होतु का कोटीवरी रे परिणसरे निशिनुगवे दिवसु दिनकरनाथे जिया परी रे नुद्धरी जे गोपाळे नुद्धरी जे. तसा आपला उद्धार देवाशिवाय होणार नाही, ज्ञानाशिवाय होणार नाही. आणि या अज्ञानातून जागा जर कोण करीत असतील तर ते संत इतके मज निरंतर जागविती. पहा म्हटले इतके अगणित उपकार त्यांचे असल्यामुळं त्या उपकारातून मला उतराई होता येत नाही. उतराई होण्याकरता त्यांना काय देऊ बरं म्हटले? काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. महाराज सांगतात पहा त्या संताला काय द्यावं बरं म्हटले? या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आमच्याजवळ देण्याकरता काही नाही भाऊ म्हटले. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. बस म्हटले आता एक करू ठेविता हा पायी जीव थोडा. जीव त्यांच्या पायावर ठेवू. अहो म्हटले जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांचे उपकार आपल्याकडे शिल्लक राहतात. तरी सुद्धा आपल्याला काय होता येत नाही? उतराई होता येत नाही बरं का. त्यांच्या उपकारातून आपल्याला उत्तीर्ण होताच येत नाही. अर्थात कायम आपण त्यांच्या उपकारात काय आहोत? ऋणी आहोत म्हटले. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. काही काही गोष्टी उपकार जरी आपल्यावर असला तरी त्याकरता काहीतरी पर्याय राहतो, काहीतरी उपाय राहतो. मी अगोदर सांगून गेलो पित्राचं ऋण आपल्यावर आहे, पण गयेला जाऊन जर पिंडदान केलं तर आपण त्या ऋणातून काय होतो? मुक्त होतो. तसं संतांचं ऋण त्याही पेक्षा मोठंही म्हटले. आपण जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्या ऋणातून काय होता येत नाही? उतराई होता येत नाही बरं का. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. अहो म्हटले असे संतांचे किती उपकार आहे बरं तुमचे. अहो किती काय सांगावं म्हटले. ते सहज जरी बोलले तरी त्यामध्ये आमची हित आहे.
हित उपदेश करुणे सायास शिकविती. पहा म्हटले संत सहज बोलतात, पण त्यांच्या सहज बोलण्यात आमचं काय आहे? हित हे बरं का म्हटले. नव्हे नव्हे, त्यांच्या सहज बोलण्यातून आम्हाला काय मिळतो? हिताचा उपदेश मिळतो. सहज बोलणे, हित, उपदेश आणि करुणे सायास शिकविती. ते प्रयत्न करून आम्हाला सायास करून शिकवतात म्हटले. पहिली गोष्ट ते कसे बोलतात? सहज बोलतात बरं का. सहज बोलणे. आता बरेचसे माणसं सहज बोलत नाही बरं का, मुद्दा म्हणून बोलतात. सहज बोलणारे फार थोडे म्हटले. आणि काहीच बोलणं तर असं राहत असतं. नवराय सांगतात, तो मनुष्य जर बोलला तर समोरचा विनाविस्तवाचाच पळून निघतो. मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी, आणि बोलणे ते वृष्टी इंगळाची. तो जर बोलला तर समोरचा मनुष्य काय होतो? पळून निघत असतो. मग असं जर बोलणं असेल तर या बोलण्याला सहज बोलणं म्हणता येईल का? संत सहज बोलतात बरं का, पण सहज जरी बोलले तर त्यांच्या मुखातून काय बाहेर पडतात? हो, आली मुखावाटे अमृत वचने, मुखातून काय बाहेर पडतात? आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणेनो हे जन्मे. सहज बोलतात, पण कसं बोलतात? हो, सात आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. सहज बोलतात. मधुरावाणी ओठी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. विठ्ठला मधुरावाणी उठी. त्यांची वाणी कशी आहे? मधुर आहे म्हटले. मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटी. त्यांच्या पोटात सर्वांना सामावून घेण्याची क्षमता आहे म्हटले. आणि पहा, जो आपल्या पोटात सर्वांना सामावून घेतो तोच खरा संत बरं का. आपले आई वडील आपल्याला पोटात सामावून घेतात का पोटाच्या बाहेर टाकतात? विचार करा म्हटले. आई वडील पोटात सामावून घेतात का पोटाच्या बाहेर टाकतात? त्यांनी पोटाच्या बाहेर टाकलं आपल्याला, आणि मग पोटात कुणी घेतलं? ते संतांनी घेतलं म्हटले. तुका बोले आ बोले बाबा, हे जरा लईच गुतागुतीच आहे. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. पहा म्हटले, संतांची वाणी मधुर आहे. सहज बोलतात पण मधुर बोलतात बरं का. आणि संतांच्या पोटात प्रत्येकाला वावी म्हटले. कुणी असू द्या, गुणदोष याती विचारी काही, ठाव दिला पायी संतांची या. त्यांच्या पोटात कोणी दुष्ट असू द्या, कोणी गुन्हेगार असू द्या, कोणी पापी असू द्या, पण तरी संतांजवळ त्याला स्थान आहे बरं का. संत आशाला सुद्धा पोटात घालतात, आणि आशाला जो पोटात घालतो तोच खरा संत आहे. एखाद्याला जर दूर करीत असेल तर त्याला संत म्हणता येईल का? नाही बरं का. कोणीही असू द्या म्हटले, कसाही असू द्या, पण सगळ्याला जवळ करतात. नव्हे नव्हे, त्यांच्याजवळ सगळ्याला वाव आहे बरं का. बहुवाव पोटी समर्थाचे. परमात्म्याविषयी म्हटले आणि संताविषयी सुद्धा म्हटलेले. पण मुख्यतः त्यांची वाणी कशी आहे म्हटले? मधुरावाणी. सहज बोलतात. सहज बोलणे हित उपदेश. आणि त्या सहज बोलण्यात आमचं काय आहे? हित आहे. नव्हे नव्हे, त्या सहज बोलण्यातून आम्हाला उपदेश मिळतो म्हटले. आता उपदेश करणारे कोण कोण येतो? पहिला उपदेश करणारा वेद आहे बरं. वेद उपदेश करतो. दुसरा परमात्मा उपदेश करतो. आणि तिसरे संत उपदेश करतात. तुम्ही पहा, वेदांनी सुद्धा आपल्याला उपदेश केलेला आहे. परमात्म्यानं सुद्धा गीतेद्वारा काय केलेलं आहे? उपदेश केलेला आहे बरं का.
तुम्ही पहा, वेद निश्वासातून प्रगट झाले, पण गीता साक्षात भगवंताच्या मुखातून प्रगट झालेली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुन. म्हणून तुम्ही पहा, गीतेमध्ये काही प्रश्न आहेत आणि काही उत्तर आहेत बरं का. भगवंतानं दिलेले ते काय आहे, उत्तर आहेत, आणि अर्जुनानं विचारलेले काय आहेत, प्रश्न आहे. अथकेन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः आणि चिन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. भगवान म्हटले हे असं कसं होतं हो, शहाणे माणसं पण असं असं कसं काय होतं. मग भगवान त्याला उत्तर देतात, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. आहे की नाही इथं प्रश्न उत्तर, आणि ते उत्तर साक्षात कोणाच्या मुखातून आलेलं आहे, विठ्ठल. अध्यात सुद्धा एक प्रश्न आहे, एक उत्तर आहे बरं का. अर्जुनानं प्रश्न विचारला, भगवान नेमकं तुम्ही कोण आहे, आम्हाला काही ओळखायला तयार नाही बरं का. नाही प्रजा नामी तव प्रवृत्ती, मला काही ओळखत नाही बा म्हटले. का ओळखत नाही, अर्जुन थोडासा ते विश्वरूप पाहून घाबरलेला होता. मग आता घाबरलेल्या माणसाला समोरच्या उत्तर देणाऱ्यानं कसं द्यावं. पण भगवंतानं उत्तरही असं भारी दिलं, त्याला आणखीन घाबरून टाकलं. हे बघ म्हटले, तू मला विचारतो नेमकं तू कोण आहे, मी ओळखीत नाही. सांगू का म्हटले, मी कोण आहे. कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो लोकांचा माहर तुम्ही ह प्रवृत्त ऋते पित्वाम भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनिकेषु योधाः. अगोदर तू घाबरलेला आणि त्याला सांगितलं, तू विचारतो तू कोण आहे, मी काळ आहे म्हटले. मग आता काळ म्हटल्यावर तो भ्यायचा नाही का. नेमकं परिस्थिती कशी बरं. हे पहा, एक मनुष्य आहे, नेमकं रात्र झाली, 12च्या पुढचा वेळ, आणि तो दही गाऊन रांजणीला येत होता. रस्त्यात अंधार आणि आमोशाचा दिवस. त्याला काय वाटू लागली, भीती वाटू लागली ना. इकडं तिकडं पाहिलं, कोणीच नव्हतं बा. पण इतक्यात एक मनुष्य त्याला भेटला. मग आता भेटल्याच्या नंतर त्याच्या जीवात जीव आला. जीवात जीव आल्याच्या नंतर त्याने विचारलं, म्हटले का हो, बरं झालं बा तुम्ही भेटले म्हटले, मला भीती वाटत होती म्हटले. पण एक सांगा म्हटले, आता इथून रांजणी किती लांब राहिली हो. त्या माणसानं उत्तर दिलं, मला काय म्हटले, मलाच मरून 3 दिवस झाले. आता पहिला घाबरलेला, आता आणखी नाही शंभर घाबरायचं. तसं भगवंतानं उत्तर दिलं, तू विचारतो कोण आहे, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो. मी काळ आहे, कशा करता प्रगट झालो, क्षयकृत प्रवृद्धो, सगळ्याचा क्षय करण्याकरता. जे सगळे प्रश्न उत्तर आहे बरं का. आणि पहा म्हटले, हा गीता उपदेश भगवंताच्या मुखातून प्रगट झालेला आहे. म्हणून पहा, उपदेश करणारा वेद आहे, उपदेश करणारा भगवान श्रीकृष्ण आहे, आणि उपदेश करणारे संत आहेत. संतांनी अनेक ठिकाणी उपदेश केला बरं का. तुम्हा आम्हाला पहा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मग आता उपदेश कोणी करावं बरं. उपदेश केल्याच्या नंतर कोणाच्या उपदेशाचा प्रभाव पडत असतो. हे पहा, उपदेश तुम्ही आम्ही करू, पण जो उपदेश करतो त्या उपदेशाप्रमाणे तो वागला पाहिजे बरं का. तो जर तसं वागत असेल तरच त्याचा प्रभाव पडेल. गुरु आहे, गुरु शिष्याला उपदेश करतात, पण अगोदर गुरुला त्याप्रमाणे वागावं लागत असतं बरं का. चुनौतीचे शास्त्रार्थ माचार्य स्थापयत्यपि स्वयमप्याचर्यस्तु स आचार्येति स्मृतः. त्याला काय म्हटलं जातं, स्वयमप्याचर्यस्तु. तो शास्त्र शिकवतो आणि शास्त्राप्रमाणे शास्त्राचार करतो, त्याप्रमाणे वागतो. नव्हे नव्हे तो शास्त्राचार समाजामध्ये तो रूढ करतो, त्याला काय म्हणावं, गुरु म्हणावं. आणि अशा गुरुचा उपदेश प्रभावी ठरत असतो. नव्हे नव्हे संत हे उपदेश करतात, पण उपदेशाच्या अगोदर हे पहा म्हटले, त्यांनी ती भक्ती केलेली आहे बरं का. संतांनी भक्तीचे किती उपदेश केले, तरी जडजोडीने वहिलांनी सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, हा सगळा उपदेश आहे म्हटले. पण याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर संतांनी भक्ती केलेली आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. नव्हे नव्हे भक्तीच्या बाबतीत महाराज सांगतात, आम्ही प्रतिज्ञा केली, गोटबिन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्तात्मस्थिती सांडवीन. धन्य म्हणविन यहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. भक्तीच्या बाबतीत महाराज काय ठरले, धन्य ठरले बरं का. बरं, ती जी धन्यता दिली ती कोणी दिली हो. एकेकाळचे असणारे विरोधक त्यांनी धन्यता दिलेली. धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. रामेश्वर शास्त्री भट्टांनी काय दिली, धन्यता दिलेली. आता ही जी धन्यता आहे
ही रामेश्वर शास्त्रीनं जगद्गुरु तुकोबारायला दिलेली हे 16व्या अध्यायात एक धन्यता आहे बरं का, आसुरी. तो जो मनुष्य आहे तो सांगतो, हे पहा तुम्ही याला धन्य म्हणता त्याला धन्य म्हणता, मी नाही का हो म्हटले धन्य. मग त्याला विचारलं तू धन्य कसा आहे. मग तो सांगतो म्हणे आजी मी या संपत्ती बहुतेकाची या आपल्या हाती केली या धन्य ना मी. हे पहा म्हटले आजपर्यंत मी किती काय लोकांना फसवलं म्हटले, ठकवलं, लुबाडलं आणि सगळ्याची संपत्ती गिळंकृत केली म्हटले, मी धन्य नाही का. आता याला धन्य म्हणता येईल का. जरी हा धन्य असला ही आसुरी धन्यता आहे बरं का. हा सांगतो तुम्ही याची पाठ थोपटतात त्याची पाठ थोपटता म्हटले, माझी तुम्ही थोपटीत नाही म्हणून काय झालं, मी माझीच थोपटून घेतो. संत भक्तीचा उपदेश जरी करत असले तरी अगोदर त्यांनी तितकी भक्ती केलेली आहे आणि त्यांनी अगोदर करून आपल्याला सांगितलेली आहे बरं का. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. इथं आलो कशा करता आलो, साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचं मार्गाचरण करण्याकरता आम्ही झालेलो आहे. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आणि जे वागतात आणि ते उपदेश करतात त्यांचा उपदेश फलीभूत होत असतो. तुम्ही पहा ज्ञानोबराय सुद्धा सांगतात बरं का, आज्ञापक होवाल म्हणये तुमते मानितील महारुद्धी वाचा सिद्धी पावाल. आज्ञापक होवाल म्हणे तुमचे मानितील महारुद्धी, पण त्याकरता तुम्ही तुमचं कर्मधर्म पालन केलं पाहिजे. त्यावेळेस हा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही केलेला उपदेश फलीभूत होईल बरं का. कधी कधी गोष्ट अशी होती, एखादा मनुष्य उपदेश करतो पण त्या उपदेशापर्यंत तोच वागत नाही. उदाहरण, पूर्वीचा काळ दारूबंदीचे कार्यक्रम शासनामार्फत चालायचे बरं का, त्याला कलापथक म्हणायचे. ते कलापथक गावात यायचं आणि गावात काहीतरी नाट्य सादर करायचे, काही गीतं सादर करायचे. मग ते पाहण्याकरता पूर्वीचा काळ खूप माणसं जमायची. एका रांजणीसारख्या गावात तो कार्यक्रम, काही माणसं जमले, इतके माणसं जमले. आणि कार्यक्रम कशाचा, दारूबंदीचा कार्यक्रम, दारूबंदीचा. पण त्या दिवशी त्या गावात इतकी दारू विकली का विक्रमी, शिल्लकच राहिली नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी चर्चा झाली, हे पहा म्हटले दारूबंदीचा कार्यक्रम होता पण त्याच दिवशी जास्त दारू विकली. म्हटले आलेले सगळे दारूच पिलेले होते. एक जण म्हणू लागले, हे पहा म्हटले आलेलेच नाही, जे कार्यक्रम करणारे होते तेच दारू पिऊन करीत होते म्हटले. मग आता असा जर कार्यक्रम केला दारूबंदीचा तर काही प्रभाव पडेल का, काहीच पडायचं नाही. अर्थात संत त्याप्रमाणे वागतात बरं का. अर्जुना तू परिससी आणि परिसोनी अनुष्ठिसी. संत त्याप्रमाणे वागतात आणि वागून अगोदर भक्ती करून आपल्याला भक्तीचा उपदेश करतात. त्या उपदेशात आपलं हित हे करुणी सायास शिकविती. आपल्या जर लक्षात बसलं नाही येणं प्रकारानं ते कसं तरी करून प्रयत्न करून आपल्या लक्षात घालतात आणि आपल्याला शहाणं करतात बरं का. शहाणे करुणी सोडावे सकळ जग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. प्रयत्न करतात, फार फार सायास करतात, पण आळानी माणसाला सुद्धा काय करतात, शहाणा करतात बरं का. करुणी सायास शिकविती. उदाहरण घ्या, एक गुरुजी होते आणि त्यांच्याकडे एक विद्यार्थी होता शिकायला. आता तो जो विद्यार्थी होता त्याला नेमकं भगवद्गीतेची संता घ्यायची, पण आता त्याला ते उच्चार व्यवस्थित करता येत नव्हते, थोडा अडाणी होता. उच्चार व्यवस्थित करता न आल्यामुळं त्याच्याकडून उच्चार काही व्यवस्थित होत नव्हते. ते गुरुजी शेवटी म्हणू लागले, हे बघ म्हटले तो थोडासा अडाणी आहे बरं का, शिक्षण कमी आहे, अमुक हे तमुक हे असं हे तसं आहे, पण हरकत नाही म्हटले, तू आश्रमात धीर धरून राहा, तुला एक दिवस भगवद्गीता शिकविलच मी, पाठच करून घेईल तुझ्याकडून. बरं म्हटले. मग संस्कृतयुक्त श्लोक त्याला उच्चारण करता येत नव्हतं. इतकंच नाही, संस्कृतयुक्त शब्द जरी असले तरी त्याला उच्चार येत नव्हतं बरं का. तुम्ही पहा काही काही माणसाला उच्चार येतच नाही. प्रथमोध्याय म्हटलं की ते प्रथमोध्याय म्हणतात, उच्चार येत नाही व्यवस्थित. ब्राह्मण शब्द असला का ते बामण म्हणतात. असा हा विद्यार्थी होता, ब्राह्मण म्हणताच येत नव्हतं त्याला. बरं म्हटले ब्राह्मण म्हणता येत नाही, बामण म्हणतो. मग त्या गुरुजीनं प्रयत्न केले बरं का, हरकत नाही म्हटले, तुला ब्राह्मणच म्हणायला लागेल, उच्चार व्यवस्थितच करून घेईल तुझ्याकडून. मग काय करायचं एक सांग म्हटले. तुमच्या घरी काही जनावर आहेत काय. त्याने सांगितलं जनावर होते बा म्हटले, पण आता काहीच ठेवले नाही, फक्त एक घोडं आहे. हरकत नाही म्हटले, आता घोडं आहे, मग त्या घोड्याला काय खाऊ घालता तुम्ही. त्यानं सांगितलं हरभरे. आमचं घोडं फार लाडकं आहे म्हटले, हरभरे खाऊ घातलं. कशात खाऊ घालता रे. त्यानं सांगितलं तोबरा. त्याच्या तोंडाला आम्ही काय देतो, तोबरा देतो. हा जमलं बरं का म्हटले, आता म्हण बरं म्हटले तोबरा. मग तो मुलगा म्हणायला लागला तोबरा.
तोबरा तोबरा. आता असं कर म्हटले, तोबरा असं जोडून म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण. असं करता करता तो ब्राह्मण म्हणायला लागला, करुणे सायास शिकविती विठ्ठल विठ्ठल. पहा म्हटले, असं ब्राह्मण म्हणता म्हणता त्यानं भगवद्गीतेचे श्लोक पाठ केले. नवे नवे सगळी भगवद्गीता त्यानं काय केलेली, हे पाठ केली म्हटले. आणि मग भगवद्गीता पाठ करून जगद्गुरु शंकराचार्याकडून त्यानं बक्षीस मिळवलं. पण कोणी शिकवलं त्याला हे सगळं? संतांनी शिकवलं बरं का. करुणे सायास शिकविती. महाराज म्हणतात पहा, असं संतांनी सर्वतोपरी आमचं हित केलेलं आहे म्हटले. त्यांच्या सहज बोलण्यातून आमचं हित झालं, उपदेश मिळाला, त्यांनी आम्हाला शिकवलं, शहाणं केले. आणि जरी शहाणं केलं तरी सुद्धा आजपर्यंत संत आम्हाला सांभाळतात. कशाप्रमाणे? तू का म्हणे बसत धेनु वेचाची, 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 तू का म्हणे बसत
धेनुवेचे चित्ती तैशे मद येते सांभाळीत. जशी गाय आपल्या वास्त्राला सर्वतोपरी सांभाळते तशी संत सर्वतोपरी आमचा सांभाळ करतात. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. हे पहा म्हटले हे सगळे संतांचे आमच्यावर काय आहे, इथून तिथून उपकारच आहेत बरं का म्हटले. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर दाखवते. काय द्यावे त्याशे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. आजची पंगत जालू भाऊ घुले यांची होती. मोठं अन्नदान झालेलं आहे आणि यावर्षी बरीचशी तरुण मंडळी सुद्धा सप्ताहात सहभागी झाली. मला वाटतं हा 36व्या वर्षाचा प्रभाव आहे काय. म्हणून सर्वजण आनंदी, चांगली गोष्ट आहे. असाच कार्यक्रम होत राहू ही संतांच्या चरणी प्रार्थना. या भागात होऊन गेलेले थोर संत, नव्हे नव्हे या गावात होऊन गेलेले थोर संत पांडुरंग बाबा घुले, शांताराम महाराज. शांताराम महाराजाकडून आम्हाला दिंडीची प्रेरणा मिळालेली आहे. म्हणून कोणी माना नका मानू पण आम्ही शांताराम महाराजाला मानतो. आमचे स्वानंद सुखनिवासी विठ्ठलनाथ महाराज या संतत्रयांच्या चरणी सादर सेवा समर्पित करून शिवेस पूर्ण ग्राम ज्ञानेश्वर